छत्रपती शाहू स्टेडियम आणि पोलो मैदानावर सी डिव्हिजन फुटबॉल सामने सुरू आहेत। आज दिवसभरात 14 सामने झाले। यापैकी 5 सामन्यांचे निर्णय टाय ब्रेकरवर घेण्यात आले। शाहू स्टेडियमवर सकाळच्या सत्रात पहिला सामना बालगोपाल तालीम मंडळ सी विरुद्ध रामानंद नगर फुटबॉल क्लब यांच्यात झाला। हा सामना बालगोपालनं टाय ब्रेकरवर 4-2 अशा फरकानं जिंकला। दुपारच्या सत्रात श्रीकृष्ण फुटबॉल ब संघानं रॅश ग्रुपचा 3-0 असा एकतर्फी पराभव केला। श्री ज्योतिबा तालीम मंडळानं टायब्रेकरवर यादवनगर फुटबॉल क्लबचा 4-2 अशा फरकानं पराभव केला। सायंकाळच्या सत्रात अयोध्या मित्रमंडळानं कैलासवासी अनिल मंडलिक स्पोर्ट्स ए संघावर टायब्रेकरमध्ये 4-3 अशा फरकानं विजय मिळवला। खंडोबा तालीम मंडळ सी संघानं सुद्धा टायब्रेकरमध्येच 4-3 अशा फरकानं स्पार्टन स्पोर्ट्सवर मात केली। पोलो मैदानावर सकाळच्या सत्रात पहिला सामना मर्दानी खेळाचा आखाडा ए आणि दत्त तरुण मंडळ यांच्यात झाला। मर्दानी खेळाचा आखाडा संघानं हा सामना 3-0 अशा गोल फरकानं जिंकला। वर्षानगर मित्रमंडळानं 1-0 अशा फरकानं बावडा फुटबॉल क्लब सी संघाचा पराभव केला। सोल्जर लक्षतीर्थ फुटबॉल क्लब संघानं 3-0 अशा फरकानं महाकाली तालीम भक्त मंडळावर एकतर्फी मात केली। दुपारच्या सत्रात जाधववाडीच्या फ्रेंड्स ग्रुपनं 3-1 अशा फरकानं संयुक्त शाहूपुरी बी संघावर मात केली। चिंतामणी मंडळानं टायब्रेकरमध्ये 5-3 अशा फरकानं साई स्पोर्ट्स फुटबॉल क्लबचा पराभव केला। सायंकाळच्या सत्रात RM बॉईज संघानं 1-0 अशा फरकानं सत्यप्रकाश फुटबॉल क्लबचा पराभव केला। RK स्पोर्ट्सनं 1-0 अशा फरकानं सोनटक्के तालीम मंडळावर मात केली। नंगीवली तालीम मंडळानं मर्दानी खेळ आखाडा ब संघावर 2-0 अशा फरकानं मात केली। न्यू बिनधास्त मंडळानं 3-0 अशा फरकानं RK स्पोर्ट्स अकॅडमीवर एकतर्फी विजय मिळवला।